नमस्कार मित्रांनो, आज आपण या कांद्याच्या रोपामध्ये आलो होतो आणि आमच्याकडे आता पाणी चालू आहे. ज्यांचं 8-15 दिवस किंवा महिन्याचं उळे झाले असेल त्याने आता कांद्याच्या रोपाला खूप जपावं लागणार आहे आणि अजून 8-10 दिवस पाणी आहे. त्याच्यामुळे आहे ना, आता हे असं रोप व्हायला लागलेलं आहे, पीळ खायला लागलं आहे. मी आता आज उद्या मी याला फवारणी करणारच आहे. तुम्हीही करावी अशी माझी इच्छा होती. त्याच्यामुळे मी तुम्हाला आज व्हिडिओ बनवून सांगत आहे की याच्यासाठी काय केलं गेलं पाहिजे. आमची मुरमाड जमीन आहे, त्याच्यामुळे ही रोप आहे ना जास्त दिवस तग धरून राहील आणि फवारा जरी नाही मारला ना तर ही रोप आहे ना याच्यामध्ये जे खराब झालेलं आहे ते आपोआप त्याची म्हणजे जेव्हा ऊन पडेल ना तेव्हा त्याचा पीळ वगैरे निघून जाईल. पण जर काळ्या जमिनीत जर आपलं रोप असेल तर त्याला खूप अडचणी आणि बऱ्याच गोष्टींना फेस करावं लागतं. त्याच्यामुळे याला काय करायचं, कोणता फवारणी घ्यायची आणि किती म्हणजे केव्हा फवारणी करायची हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. जेणेकरून व्हिडिओ पूर्ण पहा, कुठेही स्किप करू नका. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, हे पाहू शकता तुम्ही आता पीळ किती प्रमाणात पडायला लागलेलं आहे आणि आमच्याकडे 2च दिवस पाणी झालेलं आहे तरीही एवढं म्हणजे उळे खराब व्हायला लागले. त्याच्यामुळे आहे ना मित्रांनो, आता बुरशीनाशक आणि कीटकनाशक घेणं जरुरी आहे. कीटकनाशक एखादं साधं जरी वापरलं तरी चालेल. तरी कांद्याच्या पीळसाठी सामान्यतः कॅप्रोडॉक्स किंवा मॅन्कोजेब किंवा कार्बेंडेजिम किंवा अशा अनेक विविध बुरशीनाशकांचा वापर करून आपला पीळ आपण कंट्रोल करू शकतो. आणि मित्रांनो, जर तुमच्या याच्यामध्ये वाफ्यामध्ये जर पाणी शिल्लक राहत असेल तर तुम्ही जर कधी पाणी पडल्यानंतर काय करा मित्रांनो, हे शेवटी जे वाफेचे गांडोणी असते ना त्या ठिकाणी तुम्ही फक्त ह्या पद्धतीने फोडून पाणी त्याच्यातून काढून द्या. जेणेकरून जे दाब असते ना त्याच्यामध्ये जे पाणी साचलं असतं त्याच्यामुळे रोप जास्त प्रमाणात खराब होण्याची शक्यता असते. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती जर उपयुक्त वाटली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.